नमस्ते. नमस्ते. आज आपण प्राणी किलिंग विषयी चर्चा करायला इकडे जमलेलो आहोत. तर आपण सुरुवात करूया की तुमचं नाव काय आणि प्राणी किलिंगकडे तुम्ही कसे वळलात? माझं नाव भूमी खिलारी आणि माझी आई ही 2007 पासून प्राणी किलिंग मध्येच होती. अच्छा. तर ती असंच हिलिंग करायची, बसून हं. पुस्तकं वाचायची. तर आईला माझ्या GMCKSचं गोल्डन लोटस हे बुक तिच्याकडे होतं. अच्छा. तर तिने ते असेच ड्रॉवर्समध्ये ठेवलेले, म्हणजे कपाटात असे लावलेली पुस्तकं होती. तर मी त्यातलं एक पुस्तक मला आता एक्झॅक्ट त्याचं नाव नाही आठवत, कारण गोल्डन लोटसची बरीच आहेत. तर त्यातलं मी असंच एक रँडमली ते पुस्तक घेतलं आणि ते मी म्हटलं बघू तरी याच्यात काय लिहिलंय. तर मी ते वाचायला सुरुवात केली. तर मी ते वाचत गेली तर दॅट बुक वॉज ऑन लाईफ. तर आयुष्यात कसं काय म्हणजे जगलं पाहिजे किंवा काही रूल्स, काही नियम किंवा काही एक्सपिरियन्सेस त्याच्यात होते. तर मी तेव्हा जे वाचलं मी म्हटलं बापरे, म्हणजे अगदी खूपच नवीन होतं माझ्यासाठी, कारण मी ह्या पर्स्पेक्टिव्हने कधी विचार नव्हता केला की ह्याच्यामुळे हे होऊ शकतं किंवा जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला ही गोष्ट मिळू शकते किंवा हे तुम्ही अचीव्ह करू शकता. तर असं करून मी ते बुक एकदा वाचलं. मी म्हटलं थोड्याच वेळासाठी वाचूया, पण ते मी कंटिन्यू वाचत गेले आणि मी अजून शोधत जी GMCKSची अजून बुक्स होते गोल्डन लोटसचे, तेही मी सगळे वाचून काढले आणि मी त्याच्या नोट्सही काढायला घेतल्या. मला ते इतकं आवडलेलं, तर मी म्हणलं हे छान आहे, काहीतरी वेगळं आहे. आपण नक्कीच हे ट्राय करूयात आणि नक्की पाहूयात की याच्यात काय अजून मिळतं. तर मग मी असंच करून मग मी जेव्हा माझी 10वी झाली, माझी 10वी झाल्या मी लगेच बेसिकचा कोर्स केला. तेव्हा खूपच छोटी होती. तर ते कोर्स केल्यानंतर मग मला अजूनच इंटरेस्ट यायला लागला. मग असं करत करत आता माझं अराटिक सुद्धा झालंय आणि मी खूप चांगल्या प्रकारे प्राणी किलिंगचा वापर करू शकते माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या डेली लाईफमध्ये आणि मी माझे व्हर्च्यूज खूप चांगल्या प्रकारे वापरते. आणि जे की मी बघते की आजकालच्या तरुण पिढीने म्हणून तुमची काय जबाबदारी आहे लोकांच्या प्रती किंवा समाजाच्या प्रती तुमची काय जबाबदारी आहे, हे मास्टर आपल्याला सांगतात. म्हणजे आपल्याला कळतं हळूहळू प्राणी किलिंग मधून की तुम्ही कसं असायला पाहिजे, वागलं पाहिजे किंवा एक माणूस म्हणून तरी तुम्ही काय समाजाला देणं लागता ही गोष्ट. तर ह्याच्यामधून माझं प्रोग्रेस तर बरीच झाली आहे. अकॅडमिकलीही झाली आहे, फायनान्शियली झाली आहे, मेंटली, स्पिरिच्युअली सगळ्याच वे मध्ये माझी प्रोग्रेस झाली. तर थँक्स टू प्राणी किलिंग. अच्छा. खरोखर चांगलाच तुमचा अनुभव होता आतापर्यंतचा. हो. कारण तुम्ही भरपूर काही गोष्टी कमी वेळात आता आम्हाला सांगितल्यात. नक्की आता तुम्ही या वयामध्ये एवढं प्राणी किलिंग शिकलाय, तर नक्की शिकताना ती शिकण्याची ओव्हरऑल प्रोसेस काय होती आणि ती कशी काय तुम्हाला ती प्रोसेस वाटली सगळं शिकतानाची? प्रोसेस तर खूपच छान होती. बेसिकच्या वर्गानंतर ऍडव्हान्सचा वर्ग होता. सोल अजून एक वर्ग आहे, त्याच्यामधनं आपल्याला सोलची जर्नी कळते की लाईफ कशी असते, डेथ कशी असते, ते एक समजलं. सायकोथेरपी मधनं वेगवेगळे अजून काही पैलू समजले प्राणी किलिंगचे. आणि मग जेव्हा अरहाटिक केलं तेव्हा तर खूपच मोठं ज्ञान मिळालं. त्याच्यामुळे जर्नी तर ओव्हरऑल खूपच चांगली होती, खूप स्मूथली झाली आणि म्हणजे मास्टर खरंच करून गेलात आपल्याकडून. म्हणजे आपल्याला असं कुठेही काही कन्फ्युजन असेल ना, तर ते लगेच सॉल्व्ह होतं. इव्हन प्राणी किलिंगने मला जे काही गोष्टी होत्या माझ्या आयुष्यातल्या त्या खूपच स्मूथली, म्हणजे मला अगदी एखादं छोटंसं काम जरी करायचं असेल तरी पण ते खूप कधी कधी अडथळे येतात, त्रास होतो कधी कधी गोष्टींचा, पण परफेक्टली माझी स्मूथली सगळी कामं झाली प्राणी किलिंगमुळे. ओके. आणि एखादा कुठला क्षण, एखादा अनुभव जो शिकण्याच्या वेळी तुम्हाला आलेला असेल किंवा तुम्ही जेव्हा प्राणी किलिंगची तंत्र वापरता तेव्हा अनुभव आलेला असेल, असं कुठला आठवतो का अनुभव जो तुम्ही आमच्याशी शेअर कराल? हो. प्राणी किलिंग शिकतानाचे पण बरेच अनुभव आहेत आणि मी स्वतःला सेल्फ हिलिंग घेते तेव्हा पण जाणवतं. म्हणजे मला चष्मा आहे आता, तर कधी-कधी चष्म्यामुळे नंबर कधी-कधी वाढतो, कमी जास्त असं होतं. कारण मी मीडिया ह्या फील्डमध्ये असल्यामुळे मला सारखं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहावं लागतं. तर चष्मा असल्या कारणाने स्क्रीनशी माझा संबंध बराच येतो, दिवसातनं भरपूर तास येतो. त्याच्यामुळे डोळे कधी-कधी खूप दुखल्यासारखे, पेनफुल एनर्जी बरीच जाणवते. तर मी स्वतःलाच जेव्हा सेल्फ हिलिंग करते, अगदी तो पटकन माझे डोळे रिलीज होतात आणि खूप परत अगदी जसं काय आत्ताच माझी सकाळ झाली इतके फ्रेश होतात प्राणी किलिंगने. खूपच चांगला अनुभव आहे. आणि आपण आता बघतो की या एज मध्ये आपले शेड्यूल जे असतं, वर्क शेड्यूल असतं, खूप हेक्टिक असतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जनरली बिझीच असतो. तर नक्की किती वेळ द्यायला मिळतो प्राणी किलिंगला? आता मला तरी सध्या आता जे माझं आताचं शेड्यूल आहे त्यातून मला अगदी
एक 2 तास मी देऊ शकते. पण जे कोणी आता आहेत अवेलेबल किंवा जे पूर्ण दिवस फ्री असतील जसं हाऊसवाईफ वगैरे, ते नक्कीच जास्त वेळ त्यांनी दिला तर खूप त्यांचं छान होईल, फायदा होईल. देऊ शकतात. आणि याच्यानंतर तुमचे काही विशेष प्लॅन प्राणी खिलिंग संदर्भात आहेत का? प्राणी खिलिंग संदर्भात प्लॅन म्हणजे आता जे काही माझे प्लॅन आहेत ते रिलेटेड टू प्राणी खिलिंगच आहेत. कारण की तुम्ही कुठलंही काम करायला घेतलं तर तिथे प्राणी खिलिंग आपल्याला लागणारच आहे. वापरताय तर का? माझा बिझनेसचाच प्लॅन आहे ज्याच्यात मी ऑलरेडी प्राणी खिलिंग वापरताय. आणि दुसऱ्या कोणाला सजेस्ट केलंय की प्राणी खिलिंग हो, संदर्भामध्ये? माझ्या बिझनेसमध्ये जे माझे पार्टनर्स आहेत त्यांना मी सजेस्ट पण करते आणि त्यांना ट्विन आर्ट मेडिटेशनला घेऊनही येते. नक्कीच. आणि खरोखर खूप कौतुक वाटतं तुमचं, कारण तुम्ही या एज मध्ये एवढं सगळं प्राणी खिलिंग विषयी बोललात. हीच गोष्ट दाखवून देते की प्राणी खिलिंग हा जवळपास तुमच्या आता आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. हो, खरंय. तर खूप छान आपली चर्चा झाली. असेच आपण गप्पा मारत राहू. नमस्ते. नमस्ते.